हे जी व्हरायटी देशी आहे आपली, हं, साधं पान म्हणायचं ह्याला. हं, अतिशय जातखोर, तुमच्या बनारस नाही, कलकत्ता नाही, हं, साधा सिंपल महाराष्ट्रान साधं पान. हं, 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 फेमस सगळ्या महाराष्ट्रात हेच पान मला तुम्हाला भेटणार. हं. पूर्वीचं खूप उत्पन्न चांगलं होतं, ह्याच्यावर शेती सगळ्या ऊसापेक्षा ह्याच्यापेक्षा अतिशय पानमळं चांगलं. आणि अजून जर एक नियोजन पद्धतीने आमच्यापेक्षा बेकार त्या तरुण शेतकऱ्याला हे करू वाटलं, त्यांनी नियोजन ठेवलं तर ते खूप पैसे मिळवणार. काय ह्याच्यात अर्थ खातं जवळ पाहिजे, सगळ्यात महत्वाचं अर्थ खातं लागतं. अर्थ खातं असल्यावर शेती सुंदर खूप चांगली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील निमगाव कितकी या गावात आलेलो आहे. तर एका आपला जो खायचं पान असतं त्या पानमळ्याला आपण भेट दिली. तर प्रामुख्याने आपल्याकडे बघायला गेलं तर पानमळा शेती ही म्हणजे जास्त करून बघायला मिळत नाही. तर त्यासाठी आपण या पानमळा शेतीला भेट दिलेली आहे. तर याची लागवड कशी केली जाते, याचं पीक कधी घेतलं जातं आणि यातून उत्पन्न किती निघतं, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार मामा. नमस्कार. आपलं एकदा नाव आणि इथला पत्ता सांगा की. माझं नाव मधुकर पांडुरंग भोंगे, निमगाव कितकी, मुक्काम पोस्ट निमगाव कितकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मामा, पानमळा शेती ही कधीपासून केलेली? आता ही पानमळ्या शेतीला 25 वर्ष झाली जवळजवळ. म्हणजे 25 वर्षापासून ही शेती शेती आहे. आपल्या इकडं बघायला गेलं तर म्हणजे ही शेती लयच करून बघायला मिळत नाही. ह्याचं कारण असं आहे की 2001ला आता आम्ही ही पानमळं लावलेली आहे. आणि पानमळ्याची लागवड ही नेहमी श्रावण महिन्यामध्ये होती. तर श्रावण महिन्यात पानाचं येल लावला तर त्याला वर्ष पूर्ण जातं वरती यायला. नंतर एकदा खाली घ्यायचं, खाली घेतल्यावर त्याची कडी बघितली का तुम्ही? ही अशी कडी करून बसवायची, नंतर वर जायचं, मग ते दुसऱ्या वर्षी चालू होतं. आता पूर्वी खार मागटल्या 2010-15 मध्ये थोडं शेतीला प्राधान्य होतं पानमळ्याला. पण आता खूप मजुरी वाढल्यामुळे ह्याचं सुद्धा अलीकडे परवडत नाही. उत्तम पीक, थोडं खर्च कधीतरीच औषधाचा खर्च असतो, पण आता सध्या मजुरी परवडत नाही. ती फाकाची मजुरी फार वाढलेली, होतात पैसे, पण पूर्वी जसं व्हायचं, पूर्वी जसं राहायचं तसं नाही राहायचं. त्याला भरपूर खर्च वाढलेला आहे ह्याला शेतीला. म्हणजे ज्या वेळेस आता तुमच्याकडे दुसरी कुठली पीक आहे ती? आता आमच्याकडे पेरूची एक बाग आहे, डाळिंब आहे, पण डाळिंब बी तेलाने गेलेले. पेरूत बी ह्या वर्षी पेरू भरपूर लागला, पण 13-14 रुपये किलो निघल्यामुळं ते बी तोटाच. कारण दरच नाही, पाऊस खूप होता ह्या वर्षी. पावसाळा खूप असल्यावर माल बाहेर जात नाही. माल नाही बाहेर झाला का तो व्यवस्थित विकत नाही. माल जर बाहेर गेला तर 4 पैसे चांगलं होतात त्याचे पेरूचे. ज्या वेळेस तुम्ही म्हणजे ह्याची लागवड 25 वर्षापूर्वी केली, त्यावेळेस लागवड करताना म्हणजे असं कोणाची बघितली होती शेती? नाही, आम्ही स्वतः, म्हणजे आमचे वडील ही पहिल्या त्याच्या अगोदर बी पानमळ होतं आमच्या वडिलांकडं. वडिलांचं मार्गदर्शन लाभूनच आम्ही ही केलेलं आहे, असं कोणाकडे जाऊन नाही, काय नाही. आणि साधी आणि सिंपल ही पानाची शेती आहे. फक्त ह्याला नवीन माणसाला अडचणल्यासारखं वाटतं, पण आमच्यासारख्या जुन्या माणसाला अजून बी ह्याचा एक शेंडा काढायचा, ह्यातलं शेंड पकडून नवीन लागण करताना दुसऱ्या रानात करायची, व्यवस्थित वाफे वगैरे. त्याला शेवगड पहिल्या सुरुवातीला लावावा लागतो, आधी लागण करायच्या आधी 2 महिने शेवगड डोके इतका आला की मग वेल लावायची, मग ती वेल त्याला धरत वरती जातो. म्हणजे ह्याच्या बरोबर शेवगा पण लावायला अगोदर चढायसाठी येल लावायच्या अगोदर 1 महिना शिवरी म्हणा किंवा शेवगा लावावा लागतो. आता शिवरी रोग पडतो म्हणून लोक लावत नाही, शेवगा आणि पांघरा जास्त लावतात. पांघरा बी संपलाय आता, पांघऱ्याला व्हायरस, त्याच्यामुळे पांघरा काय टिकू शकत नाही. तर आता हे शेवग्यावर, आणि ह्याचं थोडंसं खायला पण उत्पन्न शेवग्याचं अतिशय भारी असतं. पानमळ्यातली शेंग हे मिळत नाही, पण ही टायमिंगला इकायला येत नाही, उशिरा येते, असं होतं याचं. म्हणजे ह्या पान शेती बरोबर शेवग्याचं उत्पन्न निघतं. पण ते काय होतं की शेवगाची शेंग आपल्याला इकाय चांगली असते, पण आम्ही ठेवत का नाही, तर ती जुनी पिकली तर पडल्यावर पानं फाडते. त्याच्यामुळे आपल्या घरगती खायपुरतच तेवढं करतो आणि बाकी सगळं तोडून टाकतो. कारण हा पान जर फाटलं तर मग ह्याचा घेत नाही कोणी, असं आहे. आणि 4 प्रकारची पानं तयार होतात ह्याच्यात.
ह्या पानमळ्यापाशी म्हणजे पानमळा शेतीसाठी जमीन कशी पाहिजे? जमीन लुसलुसीत, जमिनीचा पाण्याचा निचरा झाला पाहिजे. हं. ह्याला काळी जमीन चालत हं. नाही. एकतर हं. खडकर असली तरी चालते, त्याच्यावर थोडी माती टाकून व्यवस्थित केली. आता हे पानमळं आमचं डोके इतकं, आपल्या डोके इतकं खाली होतं, हं. तर डोके इतकी माती भरत भरत 25 वर्षात एवढं आलंय. हं. आता पलीकडे खड्डा आहे, इकडे खड्डा आहे, हं. तर ही त्याला दरवर्षी माती टाकावं लागते. हं. पुन्हा दरवर्षी खत टाकावं लागतं, शेणखत. हे काय आता टाकलेलं खतच वाहता आलेलं. हं. हं. तरी शेणखत आणि माती ही मुख्य त्याची अन्न. हं. हे लई खतं चालत नाहीत, ह्याला सेंद्रिय खतं चालत नाही, ते हं. नाजूक चालतात थोडी. हं. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे पाऊस काळ असेल, ज्यादा पाऊस काळ थोडं पानं पिकायच्या कलाकडे जातात. हं. तर त्याच्यासाठी शेडनेट निघालेलं आहे. शेडनेट बांधलं तर त्याचं संरक्षण होतं. हं. हं. पण ते अतिशय खर्च त्याचा वाढल्यामुळं हं. हे सुद्धा परवडत नाही आता सध्या. हं. हं. असं झालंय. म्हणजे ह्याचं उत्पन्न कधी येतं का? ही 12 महिने 12 महिने चालू राहतं हे. हं. त्याचं 2 सीझन असतात. आता उतरण झालं, खाली घेतलं हं. की एक महिन्याभराने खतं बितं देऊन झालं का नाही, माती खत ही, हं. की चालू होतं. हं. ते एक निम्म्यापत्र हितवर आम्ही ते खोडलं जातं. हं. आणि तिथून नंतर जुनवन म्हणून सेपरेट ही काही ठेवलेली पानं जुनवनाची, हं. हे आत्ता चालू करतो आम्ही. हं. हे संक्रांतीलाच करतो, पण थोडंसं थंडीमुळं लवकर चालू केलंय. हं. हं. थंडीमुळं चिकटा येणे, ह्या काही खराब, ह्या काही पानं अशी खराब होतात चिकट्याने. म्हणजे 25 वर्षापूर्वी तुम्ही लागवड केलेली ते त्याच्यावर अजून हे चाललंय. परत, त्याचे व्यवस्थित जर जपलं, हं. 25-30 वर्ष सुद्धा जर राहतं, हं. आणि व्यवस्थितपणा नसलं तर 2-3 वर्षात पण संपून जातं. हं. हं. म्हणजे लागवडीविषयी थोडी माहिती सांगा की लागवड कशी केली पाहिजे, आता लागवड म्हणजे अशी किती अंतरावर केली पाहिजे आता असं? लागवड अशी असते बरं का, हं. एक बापू साधारण 2 फुटावर असेल की वेल, 2 फुटावर, हं. 2 फुटावर दोन्ही जाळ्या, 2 लाकडं समान. आता ही 2 वेळ झाड आहेत, हं. ह्या 2 फुटाचं अंतर असतं त्या झाडांचं. लावताना भरपूर लावावं लागतात. हं. आणि काढून आपल्याला 2 फुटाच्या मधलं एक काढून टाकायचं. हं. आणि 2 फुट एका जाळीपाशी एक येईल आणि त्या दुसऱ्या जाळीपाशी एक येईल. हं. त्याला गोली घ्यावं लागते अशी खांदून, हं. आणि ती वेल असा लावून त्याचा शेंडावर हं. त्याला 2-3 पाणी दिली की ती लागण झाल्यापासून एक 5-6 दिवस त्या शेंड्यावर पाणी सोडावं लागतं. हं. 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 आपलं तांब्याने गलासाने एक बादलीत घेऊन हं. एक 5-4 दिवस पाणी द्यावं लागतं, हं. एका दिवसाचं अंतर ठेवून. हं. मग 7-8 दिवस पाणी दिलं की मग ती वेल ताट होतो आणि लागलाय असं सिद्ध होतं. हं. हं. म्हणजे ते लागवड केल्यापासून ह्याला पान कधी, म्हणजे फळ कधी येतं काय? लागवड केली की चालूच झालं त्याचं पान. हं. पण ते सहसा लगे ते पान आपल्या उपयोगी येत नाही, काय लहान पडतात, हं. काय जी ताकद असली तर मोठी पडतात. पण हं. ज्यादा पीक 1 वर्षानंतरच गावतं. हं. 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 1 वर्ष असं तसं जातं, गावतं त्याच्यात, हं. नाही असं नाही. हं. ते तसा तोटा नाही त्याच्यात. हं. तुम्ही लावलं की एक 4-5 महिन्यात चालू होतं ते. हं. हे असं नाही की बाबा ऊस लावलाय आणि वर्षाने आलाय, तसं नाही. हं. हे एक 5-6 महिन्यात चालू झालं हं. की चालू झालं, आणि नंतर 1 वर्ष गेलं, हं. बसवल्यापासून चालू, हं. 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 ते म्हणजे खाली घेऊस तर हं. ह्याचा 12 महिने तोडा चालू राहतो? 12 माय तोडा चालू. हं. हं. आपलं किती क्षेत्रात आहे आता 1 एकर क्षेत्र आहे. पानमळ्याचं? हा. हं. हं. म्हणजे ह्याचं नियोजन हे खताचं पाण्याचं कसं असतं? याचं खत आता आपण शेणखत घ्यायचं, आपल्या घरचं असेल तर घरचं, हं. विकत म्हणलं तर विकत. हं. आणि ज्या टायमाला आपण रान खाली घेतलं, हं. माती टाकून माती अगोदर टाकावं लागते, बसवायच्या अगोदर. हं. माती टाकून झालं की रान बसवायचं. हं. बसवून 1 महिन्याभरात जर पाणी चांगलं असेल हं. तर लवकर खत टाकायचं, किंवा पाणी कमी असेल हं. तर नंतर पाऊस एखादा झालाय खत टाकायचं. हं. मुख्य ह्याचं खत आणि मातीच पीक म्हणजे खत आहे ह्याचं. हं. एवढी 2 प्रकार झाले हं. की परत नंतर जे चालू होतं ते फार असं वरती येईल असतो. हं. आणि शिमगा, आपला शिमगा येतो का, पाडवा शिमगा, हं. काय त्या टायमाला बी पानं संपतात. काय कायची निमगाव म्हणजे यात्रा मे महिन्यात जरी पुढं गेलं तरी चालतात. हं. 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 याला काय होत नाही अजून आषाढ श्रावण महिन्यापर्यंत. हं. हं. पण तसं जपलं पाहिजे. ह्यातनं म्हणजे सेंद्रिय खत ही ह्याला काय नाही का दुसरं? नाजूक लय सेंद्रिय खत थोडंसं नाजूक. तरी काय देतात, किती प्रमाणात, किती दिवसाला असतं? समजा आता आपण हे एक चौक आहे, हं. ह्याला आम्ही खत सेंद्रिय देताना काय करतो की लिंबोळी पेंड हं. आणि तुमचं खत 1 बॅग एका चौकाला, साधारण एक 10-12 गुंठ, 10 गुंठ रान असतं एका चौकात. हं. हे 10 गुंठ, हे 10 गुंठ, ते 10 गुंठ, ते 10 गुंठ, असं 40 गुंठ्याचं एकर असतं. हं.
तर ते 10 क्विंटल ते 2 बॅगा टाकतो आम्ही. हं. त्याच्या जास्त नाही. किती दिवसाला ती? एकदाच टाकायचं उतरण झाल्यावरच, हं, हं, हं. परत नाही. जर तुम्हाला टाकू वाटलं हं. तर आपली ती भुगी पेंड असते का, हं. किंवा मेंढरांची लेंडी, हं. ती कुठून भेळ, त्याची भेळ म्हणतात तिथं, ते मिक्स करून टाकलं तर त्याचा बी फायदा जास्त होतो. हं. पण ते आता सध्या तेवढं आणायला परवडत नाही आता, हं, हं. महाग आहेत ती वस्तू. हं. पेंड बी खूप महाग आहे, हं. लेंडी बी खूप महाग आहे. ह्याचं म्हणजे जास्त उत्पन्न म्हणलं तर असं वर्षात जर विचार केला तर कुठल्या महिन्यात जास्त उत्पन्न निघतं ह्याचं? आता ह्याचं उत्पन्न म्हणजे सुरुवातीला पाऊस झाल्यापासून पुढं हं. जुनवान ठेवस तर बी उत्पन्न चालू राहतं. मग आता ते दर मिळणं, हं. तुम्हाला व्यवस्थित विकणं, खूप उत्पन्न खूप असतं पण दर गावत नाहीत. हं. आता पान खाणारे लोक कमी झालेत. हं, हं, हं. आता पान टापऱ्यावर जे पानं चालतात त्याच्यावर काय विकल्या जातं, काय गुजरातचा समाज खातो, काय इकडं जातो. हं. नाही तर आता पूर्वी लोक खिशात पानं ठेवायचे, सुपारी ठेवायचे, खायचे. हं, हं. आता त्या जाग्यावर गोवा गुटखा आला, त्याच्यामुळे ह्या शेतीवर संकट आहे सध्या. हं, हं, हं. असं आहे. हं, हं. आणि गोवा गुटखा जर नसतं तर हे बरं चाललं असतं. हं. आणि त्यातून मजुरीने डोकं वर काढलेलं आहे. हं. आता हा एक डाग आहे, तुम्हाला बाहेर भेटेल बघायला. हं. हा डाग एक खुडून द्यायला आम्हाला, हं. त्याला बाहेरचे खुडणार असतात, हं, हं. आम्ही प्रॉपर नाही खुडत. हं. तर ते खुडून बाजारात नेहेपर्यंत आम्हाला त्याचा 700-800 रुपये खर्च येतो. म्हणजे तोडणी, लावणी, हं. त्याचं व्यवस्थितपणा करणं, हं. आणि ती बाजारात न्यायचं, तिथं दलाली फेराय सगळं द्यावंच लागतं. हं, हं. जे विक्री करणार असते ते घेतात. हं, हं. कुठं पाठवता ही तुम्ही पान? आता हे आमच्या गावात गेलो का ना, आम्ही ठोक गिरायकाशी विकतो, हं. म्हणजे आमच्या एजंट मार्फत. हं. आणि मग ते लोक येतात बाहेरनं, व्यापारी, हं. ते इथंच घेतात आणि इथून तपल्या गावीला नेतात. मग कोण जामखेडवरनं येते, कोण करमाळ्यावरनं येते, हं. कोण मुंबईवरनं येते, कोण पुण्यावरून येते, काय गुजरातचे लोक असतात उन्हाळ्यात सीझनला. हं. अशी बाहेरनं लांबनं व्यापारी येतात, घेऊन जातात त्याचं दर ठरवून. हं, हं, हं. असं असतं याचं. तरी काय दर बसतो ह्याला? आता साधारण बरं का, आता सध्या हं. आता ही कळी म्हणलं हं. तर कळी 2-2.5 हजार रुपयांनी 15 कवळ्या डाग विकल्या जातो. एका कवळीत किती पान असतं? 400. एका कवळीत 400. हा, 100 पानाची एक शेगडी असते. हं. अशा 4 शेगड्या केल्या की एक कवळी, मग त्याला 400 पानं. हं. तर साधारण 6-6.5 हजार पानं एका डागात बसतात. हं. हं. पहिली पूर्वी 30-30 हजार बसायची, हं. 12-12 हजार बसायची. पण आता ते एवढं मोठं पॅकिंग आता गिरायकाला परवडत नाही. हं. 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 एखाद्याला थोडंच घेऊन विकायचं असलं तर तेवढ्याच मापात बनवावं लागतं. हं. किती दर गावतो म्हणला त्याला? त्याला 2000 किंवा 1500 असं दर गावतो. किती? 6-6.5 हजार पानं? 6,500. त्याची खंडणी निमी, त्यातून निमा खर्चच जातो वजा. हं. 700-800 गेलं तर 700-800 आमची मजुरी आहे, खत आहे, खर्च आहे. म्हणजे हे रोज रोज तोडा चालू आहे का तुमचा? आठवड्यातनं 2 वेळा असतो. 2 वेळा? हा, रविवार आणि बुधवार हं. 2 बाजार असतात, तेवढंच थोडं असतं. हं. हं. तसं पूर्वी 3 बाजार भरायचे, पण आता पानं खाणारी लोकसंख्या घटली. हं. हं. संख्या घटल्यामुळे एक बाजार कमी झाला. हं. वर्षाकाठी जर ह्याचा विचार केला तर खर्च वजा होता तुम्हाला ह्यातनं किती प्रॉफिट? आता आम्हाला वर्षाकाठी जर समजा 4-1 लाखाचं उत्पन्न झालं तर 2 लाख रुपयापर्यंत मजुरी, खर्च आणि 2-1 लाख रुपये एकरा मागं राहतात. हं. हं. म्हणजे आता बाकीच्या जर पिकाचा विचार केला, तुमच्याकडे दुसरी पण पिकं आहे ती, त्या पिकाचा जर विचार केला तर त्या पिकात आणि ह्या पिकात म्हणजे तुम्हाला कुठलं बरं वाटतंय? नाही, परवडतंय कुठलं? ही पीक अतिशय चांगलं आहे. हं. पण आता ह्या 2 वर्षात काय झाले हं. की मजुरी खूप वाढली, हं. त्याच्यामुळं परवडत नाही. हं. खाली उतरण करायचं म्हणलं तर 1.5 लाख रुपये लागतात. हं. तिथून पुढं खत, मग ती 2 लाख खर्च तेच झाला तयार. हं. आणि नंतर ही खुडणार आणि ह्याला बांधणार एक माणूस सतत पान मिळत असतो. हं. तो पाल बघितले का, आपली पाल कांजळ म्हणतात ते, हं. त्यांनी बांधावं लागतं. ह्या काही तुमच्या समोरच आहे गाठे दिलेले, हं. हं. ह्याला कात्या दोरी चालत नाही, हं. ती पालीने बांधावं लागतं. ती पाल जर समजा वेल वाढला तर ती पाल आपोआप तुटती, पण वेलाला धोका होत नाही. हं. 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 नंतर तिथं परत बांधलं तरी चालतं. हं. असं त्याच्यासाठी पूर्वीचं खूप उत्पन्न चांगलं होतं. ह्याच्यावर शेती सगळ्या ऊसापेक्षा ह्याच्यापेक्षा अतिशय पानमळं चांगलं. आणि अजून जर एक नियोजन पद्धतीने आमच्यापेक्षा बी एखाद्या तरुण शेतकऱ्याला हे करू वाटलं, त्यांनी नियोजन ठेवलं तर ते खूप पैसे मिळवणार. काय ह्याच्यात अर्थ खातं जवळ पाहिजे, सगळ्यात महत्वाचं अर्थ खातं लागतं. हं. अर्थ खातं असल्यावर शेती सुंदर, खूप चांगली. हं. हं. आणि अर्थ खा
कसं नियोजन केलं पाहिजे तरुणांना आता तरुणाने आता नियोजन म्हणजे कसं आहे बरं का, रान सुपलब्ध, रान मस्त पैकी, ह्याला काळं रान सोडायचं, काळ्या रान पाणी धरतं आणि लय अतिशय तांबडं जर असेल का नाही, मुरुम आपण घेरू म्हणतो का नाही, त्याच्यात एक चालत नाही. ह्याला पांढरं तोंडी जमीन, पांढरी म्हणायचं, थोडं खडकळ असू द्या तरी चालतं. ही खडकळ तर अतिशय चांगलं पीक हे, कारण ह्या पाणी नाही धरलं पाहिजे पावसाळ्याचं, पाणी खालनं गेलं पाहिजे झिरपून. मग ही शेती काळ्या रानावर फक्त येत नाही आणि एक गिरूच्या रानावर. मग अतिशय तेलंगणे असू द्या, तांबड्या मातीचं असू द्या, पांढऱ्या मातीचं असू द्या, उत्तम तऱ्हेने पीक जोरात येते, एक नंबर. मामा मग ह्याच्यावर आता रोग वगैरे काय पडते? रोग असतो ना चिकटामध्ये, आता मवा येतो, कारण जास्त थंडी झाली तर येतो. आणि आता कडने आजूबाजूने खूप कारखाने झालेत, त्या कारखान्याचं बायलर चाललेलं तिची धूळ असते, राख, हा ती वरती फिरल्या जाते. ज्यावेळेस शांत वातावरण असेल त्या टायमाला हे असं येऊन या पानावर बसल्या जातं. ह्याच्यामुळे विक्रीला बी त्रास होतो, घेणाऱ्याला बी त्रास होतो. मग ते जर थंडी कमी असली तर मग एवढं त्याला काय त्रास होत नाही, त्याला दुसरा कशाचा धोका नाही. खूप पाऊस होऊ द्या, काय होऊ द्या, आणि खूप उन्हाळा पडला तर पाणी आठवड्यातनं 2 वेळा तरी, उन्हाळ्याच्या टायमाला 3 वेळा तरी भरावं लागतं. मग ड्रीपवर भरलं तरी चालतं किंवा हात वाप्यावर धरलं तरी चालतंय, पण ड्रीप तपासणं झालं पाहिजे पानमळ्यात, कारण ह्याच्या आडीमध्ये ड्रीप असते. प्रत्येक ड्रीप पडतंय का नाही पाणी, प्रत्येक बोल्ट आपण साफ केलाय का नाही, हे बघितलं पाहिजे. एवढी दक्षता जर घेणारा शेतकरी असेल खूप पैसे मिळवणार त्यात. तरी म्हणजे ह्याला रोज पाणी लागतंय का? रोज नाही, आठवड्यातनं आता थंडीच्या दिवसात 8-9 दिवसाला पाणी लागतं. 8-9 दिवसाला एक पाणी. ड्रीपवर आता तुम्ही किती तास पाणी सोडता ह्याला? आता ड्रीपवर जर असलं तर आम्ही साधारण 3 तास पाणी सोडतो. फुल ड्रीप सगळ्या रानात ती 500 मोटर किंवा 600 मोटर पाणी घेत बसत असेल तर तेवढं सगळं 3 तासात गार होतं. आता ही एवढं वर गेले म्हणजे हाताला पण येत नाही, मग ह्याला शिडी तोडा कसं करायचं? शिडीवर. आता शिडी आपण घेतली नाही, धावली असती, शिडी आहे तिथं, त्या शिडीवरती चढून ती लोक काढतात, म्हणूनच त्याला मजुरी जास्त. आता इथवर जाणार बघा शिडी टाकून, ती पानं खाली 100 झाले हातात, येणार डालण्यात, खाली ठेव, डालणं असतं खाली, त्या डालण्यात होणार. ह्याचा तोडा असा नकानच करायचा? आपल्या नकाला एक नका असतो असं ते पत्र्याचा, आणि ती बसवलं की त्यांना ते बरोबर जमतं काढायचं. त्यानं तोडा करायचा? त्यानं तोडा तटा तुटते नाही, आणि हाताने तोडून. ही तोडा केल्यावर परत किती दिवसात नवीन पान फुटते ह्याला? ह्याला चालूच राहतं पान. आता हे काढलंय का नाही, हो इथं फुटलं पान, तरी किती दिवसात ती बाहेर निघतं? आता हे गेल्या आठवड्यात फुटल्यावर ह्या आठवड्यात नुकता शेंडा झालता, आता हे कवळं पान आहे. आता तिसरा तोडा येईपर्यंत असं होणार. म्हणजे साईज वाढीसाठी हे पानाच्या काय? साईज वाढायला हीच खत आणि माती, सगळ्यात महत्वाचं ही पीक. सगळं तुमचं मटेरियल कमी असू द्या, अमकं कमी असू द्या, पण खत आणि माती मस्त पैकी, आणि थोडीशी किंवा मुंगी किडा असेल तर लिंबोळी पेंड, ती कोडं असल्यामुळं किड्याळी जाळी त्याच्यामुळे कशी येऊ शकत नाही. असं फक्त म्हणजे ह्याच्यावर रोग म्हणलं तर ती हीच म्हणला चिकटा, थंडी जास्त झाली तर, बाकी रोग नाही ह्याला. म्हणजे 12 महिने हे उत्पन्न घेऊ शकतात शेतकरी, काय सुद्धा अडचण नाही. फक्त दिवाळीत 1-2 महिने धंदा थांबल्या जातो, कारण दिवाळीत पाऊस असतो आणि पावसाळ्यात पक्क पान झालेलं नसतं. पावसाळा संपत आला की पक्क जुनवांचं पान होतं, तर कवळं चालूच राहतं दिवाळीपर्यंत, मग ते संपून जातं. हे खुडलेलंच आहे बघा आता हे खाली. महत्वाचं म्हणजे हे जी व्हरायटी विचारायची राहील, कुठली हे जी व्हरायटी देशी आहे आपली, साधं पान म्हणायचं ह्याला. अतिशय जात करू, तुमच्या बनारस नाही, कलकत्ता नाही, साधा सॅम्पल महाराष्ट्रात साधं पान फेमस. सगळ्या महाराष्ट्रात हेच पान मला तुम्हाला भेटणार. इथं मग कलकत्ता बनारस पान येऊ शकत नाही. लावून बघितलं लोकांची शेती जमली नाही, ते त्याच्या हवामानमध्येच ते वाढल्या जातं, आणि ह्या हवामानमध्ये हेच पान वाढलं जातं. हे अतिशय जपलं ना, आता हे थोडं जुनं झालंय, तुम्ही मागटल्या 2-3 वर्षात झालं असं तुम्हाला असं ऊन सावली दिसणार नाही. नुसतं सावली इतकं दाट येणार, कारण थोडं वय वाढल्या बी आता कमजोरपणा येते. आणि हे जे नवीन लागवड करायची म्हणलं तर ती वेलच कट करून आता त्याची नवीन लागवड करायची म्हणलं का नाही, की आपलं हे आता नवीन बसवतो का नाही आपण उन्हाळ्यात, श्रावण महिन्यामध्ये समजा आपण गेल्या श्रावण महिन्याच्या अगोदर ती शेवगड लावायचा झाला की एखाद्या शेतकऱ्या जर म्हणला माझा शेंडा द्यायचा आहे,
तर त्याच्यापासून शेंडा विकत घ्यायचा. आपल्याला किती रान लागतंय, हं. आधी रान मोजावं लागतं ती, हं. किंवा एवढे ह्या रानात एवढे शेंडे बसतील, मग 5,000 6,000 तेवढे शेंडे त्याच्याकडनं 10-15 रुपयात विकत घ्यायचं एक शेंडा आणि त्याची लागण करायची असते. म्हणजे तुम्ही विकता का आता शेंडा? आता आम्ही विकतो, पण आम्ही काय करतो की काय विकल्यावर ह्याचं थोडंसं कमी पळसं होतं, हं. आणि ज्या लोकांना सांभाळायचं नाही ती लोक विकतात. म्हणजे असं. तुम्ही विकता का? विकतो की आम्ही बी, आम्ही 1-2 वेळा विकलेलं आहे, पण ते त्याचा कमजोरतेपणा येतो असं आहे. कारण ह्याच्यातलं एक शेलका बघून शेंडा ते घेतात, त्याला द्यावाच लागतो. म्हणजे आपण जर हलका दिला तर ते उगवत नाही, म्हणजे बुगावतं पण नुकसान होतं. पण त्याला शेलका शेंडा बघून दिल्यावर अतिशय. आता काय लोक एक आता असं सुधारण निघाली की पहिले एक शेंडा 2 फुटाचा लावायचा, पण आता 1-2 फुटात 4 शेंडे तयार करतात. त्याआधी नर्सरी टाईप तयार सुद्धा करता येतं. ही कागदात ती माती भरायची, त्याच्यात ती शेंडा लावायचा आणि त्याला पाणी एक 5-6 दिवस तर सकाळी किंवा दुपारी थोडं थोडं द्यावं लागतं. ते शेंडे फुटून आलं ते सुद्धा रानात लावता येतात. आणि हे आंतरपीक शेवगा आहे ह्यातनं, शेवग्याचं किती उत्पन्न निघते? शेवग्याचं उत्पन्न असतं पण ठेवत नाहीत शेतकरी, कारण का ती पानं फाडतं, मग ते पाडून घ्यावं लागतं. पैसे ते मिळतात खरं, पण ह्याची नुकसान करतं. मग आता तुम्ही धरता का शेवग्याचं पीक? नाही धरलं तरी आम्ही पाडून टाकतो ते. म्हणजे शेवगा धरतच नाही नाही, फक्त ह्याला आधार म्हणून शेवगा आधार म्हणून. आणि आधार ह्याची सावली, ते लागल्या शेंगा पडल्या की ते सावली परत फुटतं. ते सावली सारखी छत्र धरत असं आपल्या डोक्यावर छत्री धरल्यासारखं, मग त्याच्यामुळं पानाला विजा काय होत नाही. आणि जर उघडं राहिलं सावली नसेल मग पानं करपतात, सुकत्यात, असं होतं. की झाला बाबा. एकरी जरी विचार केला यातनं तर एकरी उत्पन्न किती निघते? एकरी उत्पन्न जर चांगल्या पद्धतीने पानमुळं सांभाळलं तर 6-6.5-7 लाखापर्यंत होतं वर्षाकाठी. त्यातून निम्मा खर्च तर जातोच त्याचा, निम्म राहतं आपल्याला. म्हणजे इतर शेतीपेक्षा ही बरं आहे म्हणायचं. बरं, सारखं चलन फिरतं. ह्याचं रोख पैसे असतात, मग हे मजुरी भागती, खतवाल्याचं पैसे त्यात थकत नाही. आणि ही जर उधार गेलं तर मग त्याला वेळ लागतो. तसं नाही, हे शनिवारपर्यंत आज खुललेली पानं, आमच्या निमगाव शनिवारचा बाजार असतो, त्या शनिवारच्या शुक्रवारी संध्याकाळी त्याचं पेमेंट येतं. मग आपले मजूर असतात, त्यांचे पगार करायचे, हे करायचे, पण आपला दैनंदिन व्यवहार असं चालवायचं त्याच्यावर. बरं मामा, मोबाईल नंबर माहीत आहे तुमचा? आहे ना, सांगा की मोबाईल नंबर. माझा 75 59 13 16 82. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.